प्रदीपराव. आम्हाला माहीत आहे की तुम्ही दोघांनी तुमच्या आयुष्यात खूप काही सोसलं आहे, खूप काही झेललं आहे. प्रत्येक अडचणीत तुम्ही दोघांनी एकमेकांचा हात धरला, साथ दिली. हेच पाहून आम्हाला नेहमी अभिमान वाटला आहे. प्रदीपराव, तुम्ही आमच्या मुलीला खूप चांगलं सांभाळलं आहे. त्यामुळे आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. असंच तिला खुश ठेवा आणि तिची काळजी घ्या शिवा. भजे, तू तर खूप हिंमतवाली आहेस. आयुष्याने किती परीक्षा घेतल्या, किती अडचणी आणल्या, पण तू प्रत्येक वेळी खंबीरपणे उभी राहिलीस. आपल्या तब्येतीची आणि मनाची दोन्हीची काळजी घेत जा. अण्णांना नेहमी तुमच्या दोघांचा अभिमान वाटतो शिवा. जर मनात काही असेल, दुःख असेल, आनंद असेल, त्रास असेल, तर ते मनात दाबून ठेवू नका. पती पत्नी एकमेकांशी सगळ्या गोष्टी वाटून घेतात तेव्हा नातं आणखी घट्ट होतं. आयुष्यात काही गोष्टी चांगल्या असतात, काही वाईट. जुन्या काळात काही गोष्टी अशाही असतील ज्या मनाला लागल्या असतील आणि काही अशाही ज्या मनाला आनंद देऊन गेल्या असतील. पण मनात कोणताही राग, कोणताही द्वेष, कोणतंही ओझं ठेवू नका. मन जितकं हलकं राहतं, घर तितकंच आनंदी राहतं. नेहमी हसत राहा. आपल्या दीर नणंदांशी, आपल्या लहान थोर मंडळींशी, आपल्या भाऊ बहिणींशी संपर्कात राहा. बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या बोलल्याशिवाय समजत नाहीत. म्हणून मनातलं बोलायला शिका. एकमेकांशी मोकळेपणाने बोला. एकमेकांना माफ करत राहा. नेहमी सोबत राहा आणि सुखी राहा. आमचं प्रेम आणि आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत आहे. शिवा, प्रदीपराव, खुश रहा, सुखी रहा. आम्ही इथेच आहोत नेहमी.